डॉक्टर तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकत नाही. सद्गुरू वामनराव पै तुम्हाला तुमच्या सुखाची 100% गॅरंटी देऊ शकतो. तर मी पण जीवाचा कान केला त्यावेळेला. सद्गुरू बोलले की तुम्ही ही विश्व प्रार्थना म्हणा, तुम्ही गरीब असा श्रीमंत असा कोणत्या जातीचा असा त्याच्याची काही हे नाही, फक्त ही प्रार्थना म्हणा, तुमचं सुखच हो, तुमचं भलंच होणार. तर मी त्या दिवसापासून ठरवलं की ऑलरेडी असेच सगळे चारी बाजून दारिद्र्य आपल्याकडे. मग मी ती प्रार्थनेची सुरुवात केली. बेसिक कोर्स केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि व्यवसायाची सुरुवात तिथून खरी मोठ्या प्रमाणात झाली. तिथे जे काम करत होतं ना, तिथे एक म्हातारी वयस्कर अशी जोडी ती ना भीक मागून अक्षरशः खात होत्या. तर त्यांच्या त्या झोपड्यामध्ये मला थोडासा आधार घेतला. मी सरळ झोपायला होत नव्हतं, असं मला थोडे 3x3च्या जाग्यामध्ये झोपायचं बसायचं अशी तिथे ती परिस्थिती. आणि माझं रोजचं रुटीन खाण्याचं, सकाळी एक चहावर पाव, दुपारी एक पार्ल्याचा बिस्किटचा पुडा आणि रात्री मिळेल ते खायचं. की प्रयत्न जर सोडले, यश तर येत राहतं, अडचणी तर येत राहतील, पण प्रयत्न हे कधी सोडले नाहीत पाहिजे. तुम्ही एफर्ट्स टाकले पाहिजेत, कधी ना कधी त्याचं यश येतं, सातत्य पाहिजे आहे. तुम्हाला कुठल्या तर अध्यात्माची गरज आहे, ती जीवनविद्या आहे. मला जी मिळाली 2011ला, जी काय मी आता दिसतोय ते फक्त जीवनविद्येमुळे, बाकी काही नाही माझ्या पाठीमागे. आज आपल्या समोर येत आहेत 3 असे उद्योजक ज्यांनी फक्त यश मिळवलं नाही, तर त्यांच्या यशात जीवनविद्या तत्वज्ञानाचा अमूल्य वाटा आहे. 3 भिन्न पार्श्वभूमी, 3 वेगळ्या वाट्या, 3 वेगवेगळे जीवन प्रवास, पण एकच ध्येय: समृद्ध, समाधानी, सुखी आणि यशस्वी जीवन. आजचे आपले पहिले उद्योजक आहेत श्री अंकुश रवंदळ. खरं सांगायचं झालं तर अंकुशजींच्या जीवनाची सुरुवात म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव. अतिशय गरीब, अशिक्षित कुटुंब, पाठीशी कोणताही आधार नाही. अगदी लहान वयातच ते घरातून मुंबईला पळून गेले. एका कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून त्यांनी काम केलं. खाण्यासाठीही पैसे नव्हते. पार्लेजी बिस्किटांवरती दिवस काढले. अनेक रात्री शेवटची ट्रेन जर चुकली तर रस्त्यावर झोपावं लागलं. पण मनातली उमेद आणि जीवनविद्येने दाखवलेला मार्ग यांनी त्यांच्या जीवनाचा पूर्ण प्रवाह बदलला. आज अंकुशजी यशस्वी उद्योजक आहेत. त्यांची कंपनी A&S प्रिंटिंग ही डिझायनिंग आणि प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून ते सर्व प्रकारचे प्रिंटिंग, डिझायनिंग, प्रमोशनल आयटम्स आणि प्रॉडक्ट मार्केटिंग आयटम्स बनवतात. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर आज कोटींमध्ये आहे. सुंदर छोटंसं सुखी कुटुंब आहे. मुंबईत स्वतःचे फ्लॅट्स आणि गाळे आहेत. 14 कर्मचाऱ्यांना त्यांनी रोजगारही दिला आहे. त्यांचं जीवन आज इतरांसाठी एक प्रेरणास्थान ठरतंय. आजचे आपले दुसरे अतिथी आहेत श्री प्रवीण थोरात. प्रवीणजींची गोष्ट थोडी वेगळी आहे. सुसंस्कृत पण साधी पार्श्वभूमी, शेतकरी कुटुंबात जन्म. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, D.Ed केलं, रेशीम शास्त्रात 2 वर्ष स्पेशलाइज ट्रेनिंग घेतलं आणि लेक्चरर म्हणूनही काम केलं. पण त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं. गरज पडली तर घरच्या शेतीचा आधार होता, पण त्यांनी याच शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल, शेतकऱ्यांचं काम आणि कष्ट कसे सोपे होतील हा विचार केला आणि ॲग्रिकल्चरल ऑटोमेशन आणि मशिनरीच्या व्यवसायात उतरले. आज ते कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात यशस्वी उद्योजक आहेत. त्यांची कंपनी धनराज एंटरप्राइजेसचा 14 ते 15 कोटींचा टर्नओव्हर आहे. 7,500 स्क्वेअर फीटचं युरोपियन स्टँडर्डचं शोरूम त्यांनी कराडमध्ये बांधलंय. अनेक कर्मचारी आहेत. त्यांनी 35 मॅरेथॉन, 2 आयर्नमॅनही पूर्ण केलेले आहेत. हे विशेष सांगावंसं वाटतं. आणि ते फिटनेस क्षेत्रातही ॲक्टिव्हली काम करत आहेत. ते सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या बिझनेस नेटवर्किंग फोरमचे सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जीवनविद्या मिशनच्या कराड शाखेचे अध्यक्ष म्हणून जीवनविद्येचं कार्यही ते सांभाळत आहेत. असं ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, बिझनेसमधलं पॉवर कपल
श्री धीरज आणि सौ अश्विनी कोठावळे. या जोडीचं वेगळेपण म्हणजे त्यांची सुरुवातच खूप चांगली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब, चांगलं शिक्षण आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा. पण त्यांनी त्या आधारावर विसंबून न राहता स्वतःच्या बळावर नवा व्यवसाय सुरू केला आणि वाढवला. लॉजिस्टिक्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट, कॉरुगेटेड बॉक्सेस या व्यवसायांमध्ये आज ज्ञानेश्वर ग्रुपचं साम्राज्य आहे. श्री धीरज आणि सौ अश्विनी ज्ञानेश्वर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत. 200 कर्मचाऱ्यांना रोजगार, 50 कोटींचा टर्नओव्हर, पण तरीही नम्रता, सद्गुरू भाव आणि जीवनविद्येशी जोडलेली नाळ जशीच्या तशी आहे. ही 3 उदाहरणं वेगवेगळ्या पार्श्वभूमींचं प्रतिनिधित्व करतात. गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, संघर्षशील व संधीसंपन्न. पण जीवनविद्या हे समान सूत्र त्यांना जोडतं, मार्ग दाखवतं आणि अंतर्बाह्य यशस्वी बनवतं. तर चला, या 3 प्रेरणादायी जीवनकथा ऐकण्यासाठी आणि त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासाठी सज्ज होऊया. स्वागत करूया श्री अंकुश रवंदळ, श्री प्रवीण थोरात आणि श्री धीरज व सौ अश्विनी कोठावळे यांचं. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की उद्योग हा सर्वात मोठा योग आहे. प्रवीणजी, तुमचं शिक्षण चांगलं झालंय, तुम्ही D.Ed केलंय, सेरिकल्चर सारखा विशेष अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलाय, म्हैसूरमध्ये त्याचं ट्रेनिंग तुम्ही घेतलंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार कशामुळे केला, कुठून सुरुवात केली ते जरा आम्हाला सांगा. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. छान प्रश्न विचारला तुम्ही. व्यवसायाची सुरुवात करायच्या आधी D.Ed झालं होतं, टीचरचा जॉब करत होतो मी. आणि जॉब करता करता म्हणजेच असं वाटत होते की शेती पण आहे आणि जॉब पण आहे. घरातली लोक म्हणायची की तुम्ही प्रवीण शेती आहे, आता शेती करतो. पण एक मन म्हणत होते की शेतीत जर राहिलं तर जे काही आता घरातल्या लोकांची लाईफस्टाईल आहे तशीच राहील आपली. म्हणून जॉबसाठी सुरुवात केली. जॉबसाठी कराड सिटीमध्ये एका शाळेमध्ये जॉब सुरुवात केली. ती शाळा थोडी टिपिकल होती. मी सकाळी ग्रॅज्युएशन कंप्लीट म्हणजे कॉलेज करत होतो. टिपिकल अशी होती की थोडीशी वेगळी कम्युनिटी होती तिथं. मी 11 वाजता जायचो, 2-3 तास लेक्चर घ्यायचो आणि लेक्चर घेऊन परत घरी यायचो. एकदा दोनदा असं झालं की मी थोडंसं लेट गेलो. मला 2दा इंटिमेशन दिलं त्यांनी की तुम्हाला लेट यावं नाही, 11लाच यावं लागेल. तरी पण 2दा झालं. 2दा मला पनिशमेंट मिळाली तिथं. परत असं होतं की भूक लागायची. भूक लागल्यानंतर दुपारी जेवायचं. त्यांनी टायमिंग होतं की 2लाच जेवायचं तुम्हाला, आधीमध्ये भूक लागलं तरी जेवायचं नाही आहे. खूप एका महिन्यातच फ्रस्ट्रेशन आलं असं की हा जॉब म्हणजे क्रिटिकल आहे. एक निर्णय घेतला त्यावेळेसच की घरात गेलो, आईनं बाबांना सांगितलं की मी आता जॉब करणार नाही आहे. तर म्हणले असं काय झालं, चांगला जॉब आहे, थोडंसं हे आहे. पक्का निर्णय घेतला त्यावेळेसच मी की आयुष्यात काही करेन तर जॉब करणारच नाही आहे. हा निर्णय मी पक्का घेतला त्यावेळेस. आणि व्यवसायात काय करायचं तर रेशीम उद्योग, काय शेतीमध्ये काय करायचं तर आधुनिक काम करायचं तर रेशीम उद्योगचे नवीन ट्रेंड आला होता. तर रेशीम उद्योग चालू केला. रेशीम उद्योग चालू केल्या थोडंसं असं जाणवलं की खूप एफर्ट्स आहेत त्यामध्ये, कष्ट तर भरपूर घ्यावं लागते. घ्यायची तयारी होती पण प्रॉपर मार्ग नव्हता तो. मग काय करायचं, रेशीम उद्योग केला. अतिशय 4 वर्ष मी खूप चांगला व्यवसाय केला. म्हणजे मला रेशीम पंडित पुरस्कारापर्यंत मला सन्मानित केलं त्यावेळेस तिथं. पण असं एक झालं की आहे नाही असंच चाललं होतं थोडंसं. त्यानंतर रेशीम उद्योगला थोडीशी गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंज झाल्या, बंद करायची व्यवसाय बारी आली. तर काय करायचं, मग रेशीमला लागणारं साहित्य विकायला सुरुवात. कारण रेशीम उद्योग मी स्वतः करत असताना त्यात असं लक्षात आलं की एफर्ट्स भरपूर घ्यायला लागतात. लोकांचे लेबर भेटत नाही, आपल्याला स्वतः कष्ट करावं लागतं. एकच क्लिक झालं होतं की यामध्ये आपण थोडंसं यांत्रिकीकरण केलं तर आपल्याला खूप आपल्या बांधवांना किंवा बाकी शेतकऱ्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करून करेन. मग त्यानंतर पहिलं पाऊल मी उचलले की एक कराडमध्ये सिटीमध्ये एक 10 बाय 10च्या गाळ्यामध्ये ते रेशीमचं लागणारं साहित्य विकायला सुरुवात केली. आणि तिथनं खरी माझा व्यवसायाची सुरुवात झाली. त्यानंतर अशी एक कंडिशन आली की त्या व्यवसायात सुद्धा थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागलं काम. काय करायचं मग असंच बसलेलं होतं. जागा चेंज करायची लागली. आणि त्यानंतर एक चांगली कंडिशन तयार झाली की व्यवसायामध्ये
की जागा बदलताना मला असं एक दिसलं की एक ठिकाणी मी गेलो होतो, ते तात्यासाहेब पाटील म्हणून आहेत, आमचे नामधारक आहेत, त्यांच्या घरी. मला म्हटले तुमची जागा हवी आहे. तर तिथं असे सगळे लिहिलेले होते, तूच आहे, तू ह्या जीवनाचा शिल्पकार वगैरे. मी वाचलं, त्यांनी बघितलं. तर म्हटलं ते कोर्सला जावं लागेल तुला. मग ते मी कोर्सला पण जाऊन आलो. खरा परिवर्तन माझं जर झालं त्यावेळेस, तर मी कोर्सला गेलो. पहिला बेसिक कोर्स केला. बेसिक कोर्स केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि व्यवसायाची सुरुवात तिथून खरी मोठ्या प्रमाणात झाली. मला 2011 साली 2 गोष्टी जीवनामध्ये चांगल्या मिळाल्या. एक तर जीवनविद्या मिळाली आणि एक इटालियन कंपनी ज्याचं काम मला मिळालं, जी BCS म्हणून ग्रुप आहे, ही जागतिक दर्जाची कंपनी आहे. त्या दर्जाच्या कंपनीचं मला डिस्ट्रिब्युशनचं काम महाराष्ट्र आणि काही थोड्या भागामध्ये दिलं आणि अशा प्रकारे माझी ती व्यवसायाची सुरुवात झाली. वा, खूप छान. आपल्या शेतकरी बांधवांचं जीवन कसं सोपं करावं या विचाराने प्रवीणजींनी आपला हा नवीन उद्योग सुरू केला. अंकुशजी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जीवनविद्या तत्वज्ञानाशी तुमची ओळख होण्याआधीचं तुमचं आयुष्य कसं होतं? थोडंसं तुमचं बालपण, तुमची पार्श्वभूमी आणि तुम्ही घरातून पळून जाऊन मुंबईला का आलात, हे सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. सद्गुरुमाई आणि दादांना वंदन. सर्वांना नमस्कार. माझा जन्म एका अशा कुटुंबामध्ये की तिथे दुःख, दारिद्र्य, व्यसन आणि अशी सगळी फॅमिली, याच्यामध्ये कसंही उन्हाळक्या करत 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. ते शिक्षण झाल्यानंतर आपल्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी काम धंदा करायला पाहिजे म्हणून जी कामं, शेतीची कामं, रोडला ते खड्डे खोदायची कामं, बकऱ्या सांभाळल्या. त्या बकऱ्या सांभाळताना माझा एक मित्र आहे, तो पण माझ्यावर बकऱ्या सांभाळायचा. तर तो अजून पण तेच काम करतोय, पण तो माझा मित्र आहे. आता पण गेला तरी माझा मित्रच आहे. वडील घरी ते दारू काढायचे, तर त्या दारूच्या पहिल्या दारीला दारू वडील पिऊन टाईट व्हायचे एकदम. मग ती दारू मला 4 आणे 8 आण्याला अशी लोकांना विकायचो मी. आणि खूप म्हणजे एवढी भांडणं, एवढं क्लेश आणि एवढं म्हणजे विश्वाचं दारिद्र्य ते होतं. त्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून मी मुंबईच्या दिशेने आलो. मुंबईला आल्यानंतर भावाने मला एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला ठेवलं. पण तिथे असं होतं की तिथे ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो ना, ते कमर्शियल आर्टिस्टचं ऑफिस होतं. तिथे मला खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था होती. त्यामुळे मला पगार ते लोक सगळं खाणं पिणं देऊन मला 300 रुपये पगार देत होते ते लोक. मग तिथे मी ना सगळी पडेल ती कामं करायची. त्यांची लादी साफ करण्याचं काम, त्यांचे डबे साफ करायचं, टेबल पुसायचं, सगळी ऑफिस बॉयची जी कामं आहेत ना ती करायची. रात्री ते लोक रात्री 11-12 वाजेपर्यंत काम चालू असायचं. ते गेल्यानंतर मी सगळं आवरायचो. आणि काही दिवसांनी ते कमर्शियल आर्टिस्टचं काम होतं ना, तर मी ते लोक जे दिवसभर करायचे ते मी हळूहळू रात्री ते 1-2 तास बसून करायचो ते काम. तर मला जरी कोणी विचारलं तू काय काम करतोस, तर मी ऑफिस बॉय म्हणून नाही सांगायचो. मी सांगायचो की मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. असं तिथे थोडं मोठा विचार त्यांच्याकडे आधीपासून होता. तर त्या काही म्हणजे वर्ष अशी गेली. तिथला एक मुलगा होता, त्याने स्वतःचं ऑफिस चालू केलं. मला बोलला तू कामाला येणार का? मी बोललो हो येतो. मी बोललो पगार? तो 500 रुपये देणार. मी 500 रुपये म्हटल्यानंतर मागचा पुढचा काही विचार नाही केला. त्याच्याकडे कामाला गेलो आणि त्याच्याकडे कामाला जाताना माझे राहण्याचे खाण्याचे असे हाल झाले. तिथे जे काम करत होतं ना, तिथे एक म्हातारी वयस्कर अशी जोडी ती ना भीक मागून अक्षरशः खात होत्या. तर त्यांच्या त्या झोपड्यामध्ये मला थोडासा आधार घेतला. मी सरळ झोपायला होत नव्हतं. असं म्हणजे मला थोडे 3x3च्या जागेमध्ये झोपायचं, बसायचं, अशी तिथे ती परिस्थिती. आणि माझं रोजचं रुटीन खाण्याचं, सकाळी एक चहाबरोबर पाव, दुपारी एक पार्ल्याचा बिस्किटचा पुडा आणि रात्री मिळेल ते खायचं. मग त्याच्यात खूप त्रास झाला, माझे खूप हाल झाले. मग मी विचार केला की थोडे महिने काढले, असे 5-6 महिने तसे गेले. मी कर्जत, आपलं ज्ञानपीठ आहे तिथे आमचं गाव आहे, त्या गावावरून अपडाऊन करायचा विचार केला. मी मग कर्जत ते गोरेगाव असा माझा प्रवास झाला. तर त्या प्रवासामध्ये जर माझी ट्रेन चुकली दादरला, आणि कारण त्यावेळेला ST असायची, तर ती ट्रेन चुकली तर माझं बॅक टू पॅव्हलियन गोरेगाव प्लॅटफॉर्म स्टेशन, म्हणजे मला तोच एक आधार होता. आणि असं महिन्यातून जवळजवळ 7 ते 8 वेळा व्हायचंच. मग ते तिथून ती कंपनी 600 रुपयाची जी होती ते तर मी अजून प्रयत्न केले. एक पेपरला ॲड आलेली, त्या ॲडवरती मी सतत फोन करत होतो. 4-5 महिने जवळ मी त्या कंपनीत कामाला होतो ना, तिथून मी फोन केला. शेवटी त्या समोरच्या व्यक्तीने कंटाळला आणि मला बोलवलं. अरे तू ये, कोण आहे बाबा एवढा फोन करतोय? ते कॉईनचे फोन करायचो. मला बोलवलं काय करतोस? बोललो मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. तर पगार किती?
बोललो मला तिकडे 1800 रुपये आहे. बोलतो आम्ही एवढंच येणार नाही, 1500 देणार. मी एका वाक्यात होकार दिला. थोडं खोटं बोलायला लागत होतं, पण ठीक आहे त्यावेळेला. मग नंतर तिथून पण मी अपडाऊन करत होतो. एकदा अशी परिस्थिती झाली की ट्रेनला ना खूप दादरला चढायला खूप गर्दी असायची. तर मी प्लॅटफॉर्मवरनं खाली त्या पायऱ्यांवरनं खाली उतरलो आणि ट्रेन सुटली. आणि तो पण मी या 1-2 वर्षात ना मास्टर झालो होतो ट्रेननी पकडायला वगैरे, ट्रेनमध्ये उभा राहायला. सीट वगैरे आम्हाला काय माहीत नसायचे, दरवाजातच उभं राहायचं किंवा ती दरवाजाची खिडकी असते ना ट्रेनची. आता ट्रेनला खिडकी आहे पण वरती ती पाणी जायला पट्टी नाही आहे. तर मी फास्ट ट्रेन चालू झाली, मी पटकन जाऊन ती खिडकीचे रॉड पकडले, त्यात पाय घुसवले आणि वरची ती पाणी जायला पट्टी असते ती पकडली आणि उभा राहून गेलो. पावसाचे दिवस होते आणि पाऊस एवढा पडत होता, मी भिजलेलो आणि असं थरथर कापायला लागलो मी. आणि माझे पाय ना, तब्येत अशीच होती का तुमची? तब्येत पण अशीच होती? तब्येत 30-35 किलोचा माणूस होतो. आता तरी खूप बिल्डर झालो मी. तर ते माझ्या पाय पावसाने त्यात भिजलो ना, पाय कापायला लागले आणि त्या लोकांनी आतमधून पकडून ठेवले माझे पाय. आणि ह्या साईडला स्टेशन नाही, घाटकोपर स्टेशन आलं आणि मग त्यांनी मला घेतलं आतमध्ये कोपच्यातच. आणि काय काय केलं असेल, फक्त मारला नाही एवढंच. मग त्या ग्रुपचा मी ना मेंबर झालो. ते लोक मला खूप प्रेम करायला लागले. आणि त्या ग्रुपमध्ये एकाची दीपक साने म्हणून अशी व्यक्ती आहे, त्याची ओळख झाली. तिने मला 5,000 रुपये दिले. 5,000 रुपये घेऊन मी मुंबईत एका भाड्याच्या रूममध्ये राहू लागलो आणि तिथून मग ते पार्ल्याचं काम करत होतो. म्हणजे हा माझा एवढा जीवनमध्ये येण्यापूर्वीचा प्रवास. अंकुशजींची कहाणी खरंच थक्क करणारी आहे. रस्त्यावर झोपणं, खाण्यासाठी पैसे नसणं आणि तिथून आज इथपर्यंतचा प्रवास म्हणजे प्रयत्न आणि जीवनविद्येच्या परिणामांचं जिवंत उदाहरण आहे. धीरज आणि अश्विनी, तुम्ही दोघंही एका आर्थिकदृष्ट्या मजबूत कुटुंबातून आलात. चांगली शैक्षणिक आणि कौटुंबिक साथ पण आहे तुमच्यासोबत. तुमचे स्वतःचे कष्ट आणि कौशल्यही आहेच हे स्पष्ट आहे, कारण तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. पण यशाची वाट कधीच सरळ रेषेत जात नाही, कधी वर कधी खाली. तर तुमच्या व्यवसायात अशा काही अडचणी, संकटं आली का? आणि ती ओलांडताना जीवनविद्या तत्वज्ञानाने तुम्हाला काय मदत केली? विठ्ठल, गुड मॉर्निंग. जेव्हा 2013ला आम्ही जेव्हा शिपिंग इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला होता, तर माझ्या वडिलांनी पहिली जागा घेतली होती तिथे स्टार्टिंगला. ती रेंटवरती होती. तर आम्ही 2 महिने 6 महिन्यातून कधी जायचो आणि ते बॉक्सेस मी बघायचो कंटेनरचे. तर ते बघता बघता मी त्या कॉलेज स्टेजमध्येच होतो. तर एका टायमाला म्हणजे GMAT, GRE सगळा अभ्यास चालू होता आणि एका साईडला विचार बिझनेसचा पण चालू होता. आणि माझं पहिल्यापासून एक धोरण होतं की बिझनेस करायचा, कारण सद्गुरूंनी पहिल्यापासून सांगितलं होतं की बिझनेसमध्ये पाय ठेवा तुम्ही. तर म्हणून ते विचाराने मी कधी जॉबकडे लक्ष नाही दिलं, नाही कधी कॅम्पस कधीच नाही, फक्त बिझनेसच्या डोक्यात होतं. तर जसं माझं ग्रॅज्युएशन झालं, मला US माझं ग्रॅज्युएशन होतं माझं ॲक्च्युली, पण मी ते स्किप करून मी बिझनेस लाईनमध्ये एंट्री मारली. आणि ते बॉक्सेस लॉजिस्टिकमध्ये, शिपिंग लाईनमध्ये आम्ही तो व्यवसाय 2013ला स्टार्ट केला. तर सुरुवातीला 5-6 वर्ष भरपूर डिफिकल्ट होते, लाईक खूप डिफिकल्ट केले. बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होतं, सर्व स्ट्रॉंग होतं, पण बिझनेसमध्ये कोणाच नॉलेज नव्हतं. हे त्याच्यासाठी मग आम्हाची डिफिकल्टीज आम्ही पार पडल्या. त्याच्यामध्ये बिझनेस आणण्यापर्यंत माणसं सेटल करत असतं, प्रत्येकाचा ट्रस्ट म्हणतो ना आपण घेतला पाहिजे बिझनेस करताना. ते सर्व एक स्टेप बाय स्टेप घडलं. ते इट्स नॉट ओव्हर द नाईट ऑर समथिंग. ते ऑलमोस्ट 13 वर्ष 12 वर्ष लागली पुण्या गोष्टीला सेटल करता. आणि जीवनविद्याचं मेन म्हणजे सद्गुरूंचं, दादांचं आम्हाला खूप पाठिंबा आहे. मीन्स लाईक आम्ही काय झालं तरी आम्ही प्रयत्न करतो दादांना 3 ते 4 महिन्यातून एकदा तरी भेटायचा. कारण आम्हाला प्रत्येक टायमाला व्हेन यू स्टार्ट अ बिझनेस या तुमचं ग्रोईंग पार्ट असतं, तुमचा ग्राफ कधी स्ट्रेट लाईन नसतं, या वर खाली चालूच असतं काय ना काय. आताही असतं, म्हणजे असं नाही की मोठी ऑफिस आहे, गाडी आहे, तुमचं सेटलमेंट आहे, एव्हरीथिंग इज आहे. काय ना काय चॅलेंजेस प्रत्येक टायमाला चालू असतं. पण दादा दर टायमाला भेटून आम्हाला काय ना काय 1-2 गोष्टी जरी सांगितलं ना, ते पॉवर भेटायचं ना आम्हाला, ते ॲक्च्युली खूप वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे मी कधी मंदिरात गेलो नाही आता, म्हणजे लहानपणी जात असेल, पण ॲक्च्युली मी म्हणतात ना मंदिरात जाऊन पाया पडत हे कधीच केलं नाही आहे.
पण मायाटी माझ्या देवमध्ये सद्गुरू बाप्पा आहे आणि प्रल्हाद दादा आहे. आम्ही त्यांना भेटलो ना, ॲक्च्युली जे म्हणजे ना आपल्याला एक हे असतं, फिलिंग असतं की नर्वसनेस असते की पुढचं हे प्रोजेक्ट कसं होणार, काय होणार. पण दादांना 2 मिनिटं भेटलं तरी ती पॉवर येते ना की होणार आणि ॲक्च्युअली कामं होते. म्हणजे जे आता मी नवीन माझं फॅक्टरी स्टार्ट केली आहे, ते आता लास्ट मंथ दादांच्या हाताने आम्ही चालू केली आहे, कोरगेटेड बॉक्सेसची. म्हणजे ते ॲक्च्युअली हाताच्या बाहेरचं प्रोजेक्ट होतं, म्हणजे फंडचं अरेंजमेंट, मशिनरी, हेन तेन. पण सतत दादांनी पाठिंबा दिला, प्रियाताईंनी कंटिन्यूस आम्हाला म्हणतात ना, ते लेक्चर म्हणजे 2-3 गोष्टी त्यांचे शब्द कानावर पडत आम्ही हे सगळ्या गोष्टी पार पडत गेलो. थँक्यू धीरज. अश्विनी. ह्याच्यामध्ये ॲड करायचं म्हटल्यावरती आमचं जे लॉजिस्टिक्सचं बिझनेस आहे 5 to 6 years झाले होते आणि त्या कंपनीनी ज्यांच्याशी आमचं टायअप होतं त्यांनी त्यांचं बिझनेस मॉडेल चेंज केला होता. बट आपण सांगायचं म्हटलं की दादांचं आणि आईंचं, मिलन आईंचं आम्हाला पहिल्यापासून अरे तुम्ही भलकरची साधना करा, कंटिन्यूस करा, इट इज इम्पॉर्टंट. तर असं करत असताना त्यांनी हा बिझनेस मॉडेल चेंज केला. आता ऑलरेडी आम्ही एका टॉप लाईनला सर्व करत होतो, आता काय करायचं, नेक्स्ट आपण ह्या जागेवरती काय करू शकतो. म्हणजे असे खूप सारे प्रश्न चालू झाले आमच्यासाठी, बिकॉज तो आमचा फर्स्ट बिझनेस होता. मग त्याच्यानंतर आम्ही दादा आणि आई होते. आईंनी सांगितलं की तुम्ही भलकरची साधना करा आणि आम्ही जोराने करायला लागलो ते. तर लाईक यू हॅव टू डू इट लाईक मॅडनेस. सगळ्या गोष्टी तुम्ही जे करता ते मनापासून आणि ते सतत केलं पाहिजे. तर केलं आम्ही ते, प्रार्थना केली, भलकरची साधना केली आणि ते बॉक्सेस इव्हॅक्युएट व्हायला लागले, जागा खाली व्हायला लागली. आमचं नर्वसनेस पण वाढलं तेव्हा. बट विदिन नो टाईम आम्हाला त्याहीपेक्षा वर्ल्ड्स टॉप लाईननी आम्हाला अप्रोच केलं की तुम्ही आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता का. तर हा एक अनुभव माझ्या खूप मनात आहे की जीवनविद्येचं तुम्ही जर का फॉलो केलं, भलकरची साधना केली, त्याचा इफेक्ट पडतो आणि ते सतत केलं पाहिजे. थँक्यू. हे शेअर केल्याबद्दल. हे खूप महत्त्वाचं आहे. आपले दादा यूथ मेंटॉर श्री प्रल्हाद पै नेहमी सांगतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि आपल्याला वाटत असतं की एक रस्ता बंद झालाय, पण त्याहून मोठा रस्ता आपल्यासाठी दुसरीकडे उघडत असतो. आणि त्यात जर तुम्ही भलकरची साधना वापरली तर जे दादा नेहमी सांगतात, तर तुमचे सगळे अडथळे तर बाजूला होतीलच आणि तुमच्यासाठी एक्सप्रेस वे खुला होईल, हे यातून सिद्ध होतं. अंकुशजी, तुमचा प्रवास हा खूप कठीण परिस्थितीतून गेला. तुम्ही सांगितलं होतं की सुरुवातीच्या काळात तुम्ही तब्बल 4 लाखांची एक मोठी ऑर्डर स्वीकारली होती. ही 2001-2ची गोष्ट असेल, म्हणजे 4 लाख ही त्यांच्यासाठी खूपच मोठी अमाऊंट होती. आणि त्यावेळी ना घर होतं ना पैसे होते आणि वरून त्या कंपनीने तुम्हाला फसवलं. 4 लाख रुपये बुडाले. क्रेडिटर्स त्रास द्यायला लागले. अशा कठीण प्रसंगी तुम्ही त्याच वेळेला तुमची जीवनविद्येची पण ओळख झाली होती. तर त्या कठीण प्रसंगी तुम्ही जीवनविद्येच्या नेमक्या कोणत्या साधना वापरल्या. आणि एक प्रश्न, आम्ही ऐकलं की तुम्ही सद्गुरूंना तुमच्या क्लायंटकडे घेऊन जायचा, म्हणजे नेमकं काय करायचं, आम्हाला खूप उत्सुकता आहे ऐकायची. मी जिथे स्टॉप झालो होतो, जी माझी 1500 रुपयाची नोकरी होती, ती सोडून मी अजून एक नोकरी केलेली 2000ची, पण एका वर्षात ती पण सुटली. 97 पासून ते 98 पर्यंत मी ज्या घरी राहत होतो, कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे लोकांना सगळं सांगायचं की आर्टिस्ट म्हणून, ती थोडी कोणाची छोटी का व्हिजिटिंग कार्ड अशी 500-1000 रुपयाची अशी कामं मी करत होतो, जेणेकरून खायचे पैसे सुटतील अशी कामं चालू होती. आणि त्याच्यात आपले नामधारक शैलेश सानकर त्यांची माझी भेट झाली. सद्गुरूंचा मला वाटतं एक माईंच्या वाढदिवसाच्या निमित्त एक कार्यक्रम होता जोगेश्वरी शाखेत, अरविंद गडनवीर शाळा आहे ना, त्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यांनी मला ते स्टेजचं डिझाईनचं काम दिलेलं. ते आम्ही काम केलं, काम पूर्ण केलं. आम्ही स्टेजच्या तिथे वरती दुपारी लगेच पैसे मागितले, 3-4 वाजले, ते पैसे द्या आम्हाला. सगळे नामधारक आतमध्ये एंट्री करत होते प्रवचनासाठी, सद्गुरू येणार म्हणून. आणि आम्ही तेच पैसे घेऊन ग्राउंडच्या बाहेर एक ढाबा होता, त्या ढाब्यामध्ये खाणं पिणं, तो पण व्यसनं सगळी लागलेलीच होती. ते सगळं करून
आम्ही घरी गेलो तर आपले शैलेश सानकर मला रात्री भेटले की तू प्रवचनला थांबलेलंस का माऊलींच्या? बोललो नाही. बोलतो तुला उद्या कसं करून घ्यायचं, प्रवचनला यायचं. तर मी बोललो ठीक आहे. आणि त्यांनी 8 तासांनी मला हे केलं. मी त्यांच्याबरोबर प्रवचनला गेलो आणि त्या दिवशी सद्गुरूंचं प्रवचन होतं. सद्गुरू सांगत होते की मी जे सांगतोय ना तो जीवाचा कान देऊन ऐका. मी बसलेलो कोणतरी काय ते सांगते. सद्गुरू बोलले की डॉक्टर तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकत नाही. सद्गुरू वामनराव पै तुम्हाला तुमच्या सुखाची 100% गॅरंटी देऊ शकतो. तर मी पण जीवाचा कान केला त्यावेळेला. सद्गुरू बोलले की तुम्ही ही विश्व प्रार्थना म्हणा. तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, कोणत्या जातीचा असा, त्याच्याशी काही हे नाही. फक्त ही प्रार्थना म्हणा, तुमचं सुखच हो, तुमचं भलंच होणार. तर मी त्या दिवसापासून ठरवलं की ऑलरेडी असेच सगळे चारी बाजून दारिद्र्य आपल्याकडे. मग मी ती प्रार्थनेची सुरुवात केली. हळूहळू प्रार्थनेची सुरुवात केली. नंतर शैलेशबरोबर आम्ही शाखेत जाऊ लागलो, कार्यक्रमाला जाऊ लागलो आणि प्रार्थना करता 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 ते छोटंसं एक काम कसं काय मला समजलंच नाही. कारण 500-1000 रुपये काम करणाऱ्या व्यक्तीला एवढं 4 लाखाचं काम आलं. मागे पुढे न विचार करता मग थोडंसं मी एक ठिकाणी आम्हाला एक जागा दिलेली काम करायला. त्या प्रेसमध्ये आम्ही काम करत होतो आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की असंच आम्हाला मोठं काम आलं आहे, तर तुम्ही आम्हाला हेल्प करा. जे आमचं काय मार्जिन आहे ते तुम्ही घ्या, थोडं आम्हाला दिलं तरी चालेल. तर त्यांनी ते सगळं काम करून दिलं. म्हणजे त्या जे काम आलं होतं त्या दिवसापासून आम्ही एवढी मेहनत केली, एवढी मेहनत, रात्रंदिवस मेहनत करत होतो. तर ते काम करून स्वतः मी माझ्या हाताने टेम्पो लोड केला. डिलिव्हरी मी स्वतः घेऊन गेलो क्लायंटकडे. मी डिलिव्हरी तिथे ते बंडल उतरून मी स्वतः ठेवलेले आणि त्या क्लायंटने फक्त कामाच्या वेळेला मला 5000 टोकन दिलेला, ॲडव्हान्स दिलेला. तर काही दिवसांनी मी 8 दिवसांनी गेलो त्यांच्याकडे पैसे मागायला. ते बोलतात की थांबा, मिल जाएगा. नंतर परत एक 15 दिवसांनी गेलो तर त्यांनी मला अजून 5000 दिले. अजून 8-10 दिवसांनी गेलो कारण माझे जे सप्लायर आहेत ना ते हात धुवून माझ्या पाठी लागलेले. हात धुवून म्हणजे मी त्याच्याकडे गेलो तर त्याच्या कंपनीला टाळं होतं. तर त्या सिक्युरिटी विचारलं कुठे गेले, तो बोलते उन्होंने कुछ फ्रॉड किया है तो गया है. तर माझ्या मनात जरा सुद्धा म्हणजे क्षणभर असा विचार नाही आला त्यांच्याबद्दल वाईट. मी बोललं माझ्या माऊलींनी सांगितलं ना की प्रार्थना कर, तुझं भलं होणार. तर ते भलंच होणार आणि जी परिस्थिती माझ्यासमोर आले ते तुझ्या कर्माचंच फळ असणार आहे. त्यामुळे मला ही परिस्थिती ही माझ्याच कर्माचं फळ आहे. मी क्षणभर असा त्याच्याबद्दल जरासुद्धा वाईट विचार नाही केला. मी तिथे बसून शांत प्रार्थना केली आणि नंतर जेव्हा आलो मग माझी जी परिस्थिती ज्या माझ्या सप्लायर लोकांनी केली ना ते घरी पोलीस लोकांना घेऊन यायचे आणि जिथे मी काम करत होतो ना ती छोटी केबिन होती. तो मालक काय करायचा की एसीचा प्लग आहे ना तो काढायचा आणि तो एसी बंद झाल्यानंतर ना गुदमरायला व्हायचं. म्हणजे मी बाहेर जायचो, श्वास घ्यायचो आणि परत यायचो. अशा पद्धतीने कामं केलं. एक दिवस तर त्यांनी हद्दच पार केली. तो आला दरवाजात उभा राहिला. आमच्याकडे 2 मुलं होती, ती बसली होती. मला काही माहिती नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता माझे पैसे द्यायचे. तर मी बोला तर ठीक आहे चला. तर तो मला ना खूप प्रेशर करायला लागला. तर माझ्यासमोर उभा राहून मला बोला तू एक काम कर, तुझं घर विक, तुझ्या आईला विक, तू काही कर, मला आत्ताच्या आज पैसे पाहिजेत. तर मी त्याच्या डोळ्यात फक्त डोळे घालून माऊलीचं भलं कर, माऊलींचं भलं कर, माऊलींचं भलं कर एवढंच करत होतो. तो मला बोलतो माझ्या डोळ्यात डोळे घालून का पाहतोयस. तर मी माझी साधना करत होतो. त्याला वाटतं काहीतरी त्याला शिव्या घालतो काय, पण नाही. सद्गुरूने सांगितलं ना मला त्या माणसाने जसं फसवलं तेव्हा मला फक्त सद्गुरू आणि प्रार्थनेचाच आधार होता. ह्या 2 आधारावरती मी सगळं हे केलं. तर त्या व्यक्तीने हे केल्यानंतर माझी ती 2 मुलं विचारतात की ते एवढे तुला शिव्या घालतात, बोलतात, तू काय बोलत नाही. तर मी त्यांना सांगितलं की बघ माझ्याकडे पैसे नाही आहेत, पैसे असते तर ते तोंडावरती फेकले असते. आई म्हातारी आहे, हां मी 30-35 किलोचा माणूस आहे, फूक मारली तर उडून जाणारा. मग माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे दिलेली फक्त सद्गुरूंनी दिलेली माझी प्रार्थना, भल्याची साधना, देवाचं भलं कर, देवाचं भलं कर. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नव्हतं. आणि आत्ताच्या युवांना उद्योग करायचा असेल तर पहिलं काय बोलतात कॅपिटल, भांडवल पाहिजे. त्याच्याशिवाय कोण हे करत नाही. मी माझं स्वतःचं भांडवल प्रार्थनेने आणि सद्गुरू भावात मी ते भांडवल आहे ना माझ्या काय बोलतात त्याला सद्गुरू बोलायचे की पहिली मनस्थिती सुधार नंतर परिस्थिती सुधार. मी माझ्या मनस्थितीचं भांडवल एकदम स्ट्रॉंग करून घेतलं. सद्गुरूंच्या भावाने आणि प्रार्थनेने माझ्या मनस्थितीचं भांडवल मी स्ट्रॉंग केलं. हळूहळू सगळं मध्ये पुढे होत गेलं. पण मला 2-3 वर्ष खूप त्रास झाला. खूप म्हणजे की लोक खूप हैराण करत होती.
खरंच सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी याची प्रचिती तुमच्या अनुभवावरून येते. तुम्ही जर सद्गुरूंना त्यांच्या ज्ञानाला घट्ट धरून राहिलात तर जगातल्या कुठल्याही परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता, हे याच उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. प्रवीणजी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय अतिशय सातत्याने आणि स्थिरतेने वाढवत नेलात. प्रत्येक उद्योजकासारखे तुम्हालाही अनेक अडथळे आलेच असतील. त्यातलाच एक प्रसंग आमच्या कानावर आला की तुम्ही व्यवसायासाठी एक जागा शोधत होतात आणि एक जागा खूप योग्यही वाटली, पण किंमत खूप जास्त होती, अशक्य वाटावी अशी. त्यावेळी नेमकं काय झालं होतं आणि ती जागा तुम्ही घेतली का? व्यवसाय करायचं म्हणलं तर जागा लागते, पण व्यवसाय ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी आत्तापर्यंत व्यवसायाच्या 3 जागा बदलल्या होत्या. असा व्यवसाय सुरुवात होणार तोपर्यंत ते मालक बोलायचे की नाही बाईक तर भाडं वाढवणार, नाहीतर जागा चेंज करायला होणार. असं पहिल्यांदा झालं 2013ला, 14ला पण तसंच झालं, 16ला पण तसंच झालं की व्यवसाय सुरुवात करतोय, जम बसतोय तोपर्यंत ते प्रॉब्लेम आहे. मी एक मनाला एक ठाम गाठ बांधली होती की आपल्याला एक स्वतःची जागा, आता जर जायचं असेल तर स्वतःच्या जागेतच जायचं. व्यवसायामध्ये चांगली प्रगती झाली होती, कंपनी चांगली होती, ग्रुप चांगला होता, तो व्यवसाय पण चांगल्या प्रकारे वाढला होता, पण जागा मिळत नव्हती, एक खंत होती. कारण मी पहिल्यांदा ज्यावेळेस 200 स्क्वेअर फूटचंच माझं शॉप होतं, 200 स्क्वेअर फूटमध्ये सर्व आमचा हा कारभार सगळा चालायचा. आम्ही 6 कोटीपर्यंत टर्नओव्हर 200 स्क्वेअर फूटमध्येच करत होतो. पण असं एक लक्षात आलं की आता एक्सपांड करायचं तर कंपनीचं पण भरपूर प्रेशर होतं की नाही आता ह्या छोट्या जागेत तुला नाही करता येणार, एवढी चांगली ब्रँडेड कंपनी आहे, तुला आता बाहेरच एक्सपांड करावं लागेल. असंच मनात एकदा बसले, शेजारचे मित्र आले, प्रवीण म्हणले की अशाच एक जागा आहे आणि तू घेणार का? हो म्हटलं, मी जागा तर शोधतोयच पण खूप म्हणजे प्राईस जास्त आहेत, किमती जास्त आहेत. नाही म्हटलं, एक जागा आहे आपले शेजारीचं पहिलं शॉप होतं त्याच्या शेजारीच आहे शॉप. ठीक आहे म्हणले, किती जागा आहे? तर ते म्हणले प्लॉट आहे 4000 स्क्वेअर फूट आणि कन्स्ट्रक्शन असं मिळून 7000 स्क्वेअर फूट आहे. तर म्हणले ठीक आहे, कितीपर्यंत होईल? आता माझा एक अंदाज होता की एक 70-80 लाख रुपयेपर्यंत भेटेल आपल्याला आणि आपण एक 30-40 लाख लोन करायचं आणि वरचे पैसे आहेत आपल्याकडं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्या व्यक्तीनं म्हणजे अशी प्राईस सांगितली की आपण अशक्यच आहे. ते म्हणले नाही की ही जी टोटल व्हॅल्युएशन सगळी जर बघितली, जागा घ्यायची आहे तर आम्हाला पण द्यायची आहे, पण 2,50,00,000 रुपये लागतील. आता काय करायचं? घरी येऊन गप बसलो. पण एक लक्षात होते की प्रार्थना जवळ होती. मी माझ्या मिसेसला पण म्हटलं असे पण आपल्याला जागा घ्यायची आहे बघ. कॉन्फिडन्स फुल होता माझा, त्या घ्यायचे असंच चाललं होतं. एवढी प्रार्थना म्हणली आम्ही. सद्गुरूंचे प्रवचन ऐकत होतो. अजून एक त्याच्या आधी सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेस व्यवसाय करत होतो त्यावेळेस माझा एक असा अनुभव होता की मी पुण्याला टेंडर भरायला यायचो आणि करायला जायचो. 3 तासाचं डिस्टन्स असायचं. माझ्याकडे मांजा गाडी होती. मी सद्गुरूंचे सीडी सगळं ऐकायला. मी गाडीत ज्यावेळेस मी 4 वर्षाचा जो प्रवास केला त्यामध्ये एकदाही कोणाला मी गाडीत घेतलं नाही, फक्त सद्गुरू आणि मी एवढंच माझं असायचं सगळं. आणि सगळं मला जे नॉलेज मिळालं, जे काही सद्गुरूंनी दिलं ती त्या जे माझं पक्कं झालं होतं. जागा तर घ्यायचे, व्हिज्युअलायझेशन दादानी सांगितलं होतं व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशन मी पक्कं केलं होतं, कारण मी त्याच्या आधी 2दा इटलीला पण जाऊन आलो होतो. तर इटलीला जाऊन आल्यानंतर मी शोरूम्स बघितले होते. म्हटलं आपलं असंच करायचं आहे, पण पैसे नाहीत. सगळं करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही आहे हे मला माहीत होतं. पण मी त्याला दुजोरा दिला, नाही व्हिज्युअलायझेशन करू आपण. एवढी प्रार्थना म्हणली. 2,50,00,000ची जागा. आम्ही गेलो एकदा व्यवहाराला. वडील पण म्हणले बघ तू धाडस कर, तुला घ्यायचं असेल तर तुला घे. पण माझा भाऊ पण म्हणला प्रवीण धाडस कर, तू होईल काही ना काही तर आज लोन कर, तू काय तर होईल. पण अशक्य वाटत होतं. भरपूर प्रार्थना म्हणली, एवढी प्रार्थना म्हणली. आम्ही गेलो व्यवहाराला. तर ते व्यक्ती अशीच म्हणजे सद्गुरू व्यवस्था जर होणार असेल तुमची तर ती जी व्यक्ती आमच्या वडिलांचे मित्रच निघाले. मला त्यांनी 2च कंडिशन घातल्या होत्या. एक तर हॉटेल आणि हॉस्पिटलला जागा द्यायची नाहीत, कारण त्यांचे नातेवाईक शेजारी राहत होते. ते म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो. प्रार्थना सकाळपासून चालू होती. व्यवहाराला बसणार आपण. माझ्या मित्रांना पण गेलो, म्हणले प्रवीण सोडायची नाही जागा. म्हणलं असंच कंडिशन आहे. ठीक आहे म्हणले. मग गेलो, सुरुवात केली. नाही म्हणले. त्यांनी आता आमचं थोडं धाडस होतं की म्हणलं एवढं आपण कमी तर कसं मागायचं आणि काय किती काय म्हणजे अशक्यच गोष्टी होत्या सगळ्या. ते स्वतःहून म्हणले की ही 2,50,00,000ची जागा आहे. एक फायनल सांगतो तुम्हाला, म्हणले 1,70,00,000ला द्यायची आहे. मला एवढा आनंद झाला तरी पण पैशाचं नाटक नाही करतायत. मी लगेच ठीक आहे म्हणले, चालेल. काय आम्ही पण जास्त काय बोललो नाही त्याला. बँकेत गेलो. बँकेत व्यवहार चालू होते चांगले. स्टेट बँकचे मॅनेजर मित्रच होते माझ्या एकदम जवळ. ते पण म्हणायचे काही ना काही तर कर. प्रवीण म्हणले तुझं बॅलन्स शीट वगैरे सर्व खूप छान आहे. असं बॅलन्स शीट खूप कमी लोकांचं असते आणि तुला आम्ही 88 लाख रुपये लोन देतो. 88 लाख आणि
झालं. मग तोपर्यंत 2019ची गोष्ट होती, कोरोनाचा पिरियड चालू झाला होता, खूप क्रिटिकल कंडिशन आहे. आम्ही व्यवहार केला. एका महिन्यात त्यांनी फक्त एकच अट्ट घातली की एका महिन्यात हा व्यवहार कंप्लीट करा तुम्ही. मी ठीक आहे केला आम्ही व्यवहार. त्यांनी म्हणजे पैसे थोडेफार द्यायचे राहिले होते बँकेचे, तरीच त्या व्यक्तीनं असे म्हणजे चांगली व्यक्ती होती की त्याने आम्हाला ती नावावर जागा करून दिली आणि आम्ही रिनोव्हेशन वगैरे चालू केलं. कोरोनाचा पिरियड चालू झाला. व्यवसायामध्ये एक होतं की डेड स्टॉक भरपूर पडून राहिला होता. कोरोनामध्ये असं झालं की सगळीकडं बंदी आली, ही करा ती करा नका, फक्त शेतीला चालना होती. गव्हर्नमेंटने शेतीसाठी एक चांगली सूट दिली होती. माझा जे काही स्टॉक होता तो पूर्णपणे मला नेऊन लिक्विडेट झाला आणि संपूर्ण पैसे माझ्या अकाउंटला आले. 40 ते 50 लाख रुपये माझ्या अकाउंटला आले. की व्हिज्युअलायझेशन जर असेल किंवा जर सद्गुरू जर तुमच्या पाठीशी असतील आणि तुम्ही सगळ्या गोष्टी जर जीवनविधीमध्ये केल्या, कष्ट घ्यावे लागतील, एफर्ट्स घ्यावे लागतील. भरपूर कष्ट केले, मी सुद्धा भरपूर कष्ट केले. कष्टाला पर्याय नाही आहे काहीच. कारण जागा घेताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी करताना भरपूर कष्ट घेतले. कारण जर प्रयत्नच नाही केले तर कुठलीच गोष्ट होत नाही आहे. तर ते जागा घेण्यासाठी पण प्रयत्न केले मी. परत त्यानंतर असा निर्णय घेतला की ही जागा घेतली, एवढी चांगली प्राईम लोकेशनला जागा मिळाली, ह्याचं एकदम सुंदर वास्तू आपण तयार करू. म्हणजे सुंदर एकदम शोरूम. म्हणजे जसं व्हिज्युअलायझेशन मी केलं होतं 2016ला, त्या पद्धतीतच मी आर्किटेक्चरला घेऊन तिथं डिझाईन ड्रॉइंग केल्या सगळ्या. पैसे पण आले सगळे, म्हणजे होत गेलं सगळं. म्हणजे सद्गुरू व्यवस्था जी म्हणतो ना ती इतकी छान झाली माझ्या लाईफमध्ये. कंपनीने पण मला त्यावेळेस असा मोठा सपोर्ट केला आहे की प्रवीण म्हणले की असे जर शोरूम त्या पद्धतीचं केलं तर तुला आम्ही 1% इन्सेंटिव्ह देऊ. खूपच छान झाला. अजून त्यामध्ये स्टॉक निघाला सगळे चांगलं. 7,500 स्क्वेअर फूटचं मी चांगलं शोरूम केलं आणि ती जागा मी घेतली. सगळं मस्त एकदम सुंदर केले. दादा पण स्वतः आले होते त्यामध्ये पाहायला. त्याच्या आधीचे पण माझ्याकडे फोटो आहेत की 200 स्क्वेअर फूटमध्ये असताना सुद्धा दादा आले होते आणि आता 7,500 स्क्वेअर फूटमध्ये असताना सुद्धा दादा आले होते. त्यांनी सांगायचं एवढंच आहे की युवकांना की प्रयत्न जर सोडले, यश तर येत राहतं, अडचणी तर येत राहतील, पण प्रयत्न हे कधी सोडले नाहीत पाहिजे. तुम्ही एफर्ट्स टाकले पाहिजेत. कधी ना कधी त्याचं यश येतं. सातत्य पाहिजे आहे. तुम्हाला कुठल्या तर अध्यात्माची गरज आहे, ती जीवनविद्या आहे. मला जी मिळाली 2011ला, जी काय मी आता दिसतोय ती फक्त जीवनविद्येमुळे, बाकी काही नाही माझ्या पाठीमागे. थँक्यू प्रवीणजी. जसं दादा सांगतात की देण्याची वृत्ती असली की येण्याची व्यवस्था होते, त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न, प्रार्थना, साधना, जीवनविद्येचे कार्य या मार्गातून देत राहिलात आणि तुमच्याकडे येत गेलं. पुढचा प्रश्न धीरज आणि अश्विनी तुमच्या दोघांसाठी आहे. व्यवसाय उभा करणं, ते विस्तारत नेणं आणि त्या प्रवासात अनेक चढ उतारांना सामोरं जाणं, हे सगळं करत असताना एकमेकांची साथ ही सर्वात मोठी ताकद आहे. सद्गुरू आणि प्रल्हाद दादा सुद्धा आपल्या यशाचं श्रेय त्यांच्या अर्धांगिनींना देतात. तुमच्या दोघांच्याही या एकत्रित प्रवासात एकमेकांचा आधार म्हणून तुम्ही काय भूमिका बजावली आणि उद्योग व्यवसाय करताना कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची असते? अश्विनी तसं लाईफ पार्टनर आहे, तसं माझं व्यवसायामध्ये पण माझी पार्टनर आहे. तर आमचं मेन म्हणजे आमचं दोघांमध्ये क्रिस्टल क्लिअर असतं. जे पण आम्ही करतो की आमचं दिवसभरचं समजा आम्ही एकत्र जरी नसेल मीटिंगला काही पॉईंट्स असतात, मुद्दे असतात, आम्ही रात्री नेहमी एकामेकाशी डिस्कस करतो, संवाद करतो. जे दादांनी आणि सद्गुरूंनी नेहमी सांगितले, घरी संवाद असणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाशी, घरी आईवडिलांशी, बायकोशी सर्व संवाद असणं खूप गरजेचं आहे. तर त्यांनी हेल्प असं होतं की काय पॉईंट्स माझ्या साईडने मिस होतात का, काय बोलतो ना आपण प्रोजेक्शन्स असतात, ती साथ देते. या साईडने काय मिस झालं तर मी साथ देतो. याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, बॅलन्स करणं, की एकमेकाला धरून चालणं आणि ट्रस्ट आणि क्लिअरिटी असणं खूप गरजेचं आहे. सांगायचं म्हणजे की कधी कधी मी घरी असते, कधी ते ऑफिसला असतात, कधी ते ऑफिसला असतात. म्हणजे असं आमचं बॅलन्स्ड असतात सगळ्या गोष्टी. तर ह्यामध्ये पहिली गोष्ट आईवडिलांची ॲज इट इज आम्हाला साथ खूप आहे. पण ॲज अ लाईफ पार्टनर किंवा ॲज अ बिझनेस पार्टनर, जसं त्यांनी सांगितलं, आम्ही खूप क्रिस्टल क्लिअर असतो सगळ्या गोष्टींमध्ये. एकमेकांशी सगळं डिस्कस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. की एखादं पॉईंट मिस झालं तरी त्याचं काहीही पुढे मिस्टेक्स होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन ओपन ठेवता आणि एकमेकांशी सतत बोलत असतो. बरोबर. सद्गुरू सांगतात की एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम
आणि हेच प्रेम जर कुटुंबात सर्वांबद्दल असेल तर उद्योग व्यवसायाच काय, आयुष्यातल्या कोणत्याही क्षेत्रात आपण टॉपला जाऊ शकतो. यातूनच मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. सद्गुरूंनी अनेक वेळा म्हटलं आहे, विशेषतः महिलांसाठी, की चूल आणि मूल हे दोन्हीही तितकंच महत्त्वाचं आहे. मी सुद्धा एक वर्किंग वुमन आहे. टेक इंडस्ट्रीत मी घरूनच काम करते. त्यामुळे घर, कुटुंब, माझ्या मुलीची जबाबदारी हे सगळं निभावत असताना करिअरमध्येही यश मिळवता येते. पण माझ्या नोकरीचे ठराविक तास असतात. व्यवसायात तसं नसतं. व्यवसाय ही 24/7 जबाबदारी आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. अश्विनी, तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात आणि त्याचवेळी एक समर्पित गृहिणीही. तुम्हाला 2 मुलं आहेत, एकत्रित कुटुंब आहे. घर आणि व्यवसाय या दोन्ही फ्रंट्सवर बॅलन्स कसा साधता? लाईक आय सेड की प्रत्येक वुमन, प्रत्येकाला एक फॅमिली आहे, कलिग्स आहेत, ऑफिस आहे, खूप सारे कामं असतात आपल्याला लाईफमध्ये. प्रत्येक गोष्टी आपण प्रायोरिटाईज करणं, सेटिंग बाउंड्रीज. तुम्ही ह्या टाईमला मला हेच करायचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे की आपण बाउंड्रीज सेट करणं. आता ज्यांना मुलं आहेत त्यांच्याशी आपण एक कॉन्फिडन्समध्ये त्यांना घेणं की आपण मम्मा आता थोड्या वेळासाठी बाहेर चालली आहे, सो प्लीज टेक केअर. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. एव्हरीथिंग शुड बी बॅलन्स्ड. त्यासोबत आपण ॲज अन इंडिव्हिज्युअल वुमन हे मनात धरायचं की आपण कुठलीही गोष्ट करताना मनापासून करायची आहे, प्रेमाने करायची आहे आणि आनंदाने करायची आहे, तर त्याला तुम्हाला सक्सेस मिळेल. खूप सुंदर, खूप सुंदर. आजच्या माध्यमांमध्ये विमेन एम्पॉवरमेंटच्या व्याख्या फक्त करिअर ड्रिव्हन, उच्च पदांवरती वृक्ष वागणाऱ्या स्त्रियांपुरती मर्यादित केली जाते. पण खरी स्त्री शक्ती तेव्हाच प्रकट होते जेव्हा ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका समतोल साधत पार पाडते. सद्गुरूंनी म्हटलंच आहे, स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घराचा स्वर्ग करू शकते. अंकुशजी, तुमच्या उद्योग व्यवसायात तुमची पत्नी आणि जीवनविद्येच्या कुटुंबाचा काय रोल आहे? माझ्या लाईफमध्ये पूर्ण रोल जीवनविद्येचाच आहे. जीवनविद्या आणि सद्गुरूंशिवाय माझं काय लाईफच नाही आहे. माझी एक म्हणजे सुरुवात झालेली जीवनविद्येची त्यावेळेला. माझी जोगेश्वरी शाखा आणि चारकोप शाखा आणि आमचे मित्र पांगम साहेब, उमेश पांगम साहेब, ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्यामुळे मला खूप कार्य करायला मिळालं. आणि चारकोप शाखेतून मी जेव्हा याला जायचो ना, ग्रंथनिला जायचो, म्हणजे सुरुवात मी सांगतो, नंतर मी पत्नीवरती येतो कशी सुरुवात झाली ते. तर जीवनविद्येने मला काय दिलं आणि जीवनविद्येमध्ये आल्यानंतर कार्य केल्यामुळे, प्रार्थना केल्यामुळे काय मिळतं याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला पण मिळू शकतं, तुम्ही जर प्रार्थना सतत म्हणाल तर. मी ग्रंथदिंडीला जायचो ना, तर इकडे परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे मी ग्रंथदिंडीला का जायचो, की तिकडे ना सगळे नामधारक प्रेम करायचे. खायला सकाळी नाश्ता मिळायचा, दुपारचं जेवण छान मिळायचं, रात्रीचं जेवण मिळायचं आणि खूप प्रेम मिळायचं. तर त्यामुळे मला ती ग्रंथदिंडी खूप आवडायची. आणि आमच्या जोगेश्वरी शाखेमध्ये शीतल दिदी ह्या प्रवचनाला यायच्या आणि ते आमच्याकडनं ना मानसपूजा, सद्गुरूंच्या छोट्या साधना, की कोणाचं भलं कसं चिंतन करायचं, आमच्याकडनं करून घ्यायच्या. आणि त्या साधनेचा मला म्हणजे भलेचा साधना किंवा मानसपूजेच्या साधनेचा मला एवढा फायदा झाला की मला माझी पत्नी जी, मी थोडं त्याच्या आधीच एक अनुभव सांगतो. जीवनविद्यामध्ये आल्यामुळे तर काय फायदा होता तो. मी 35 वर्षाचा होतो आणि मला वाटलं की माझं काय लग्न वगैरे काय होणार नाही. माझ्या वयाची मुलं 2-2, 3-3 मुलं होती त्यांना. मी वेळेला तर आपण असाच राहणार वाटतं काय. पण प्रार्थनेमध्ये एवढी पॉवर आहे ना, काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो. मी गावी आमच्या मामाची मुलगी होती. एक दादा थोडंसं सांगतो. मामाची मुलगी होती. तर आजूबाजूचे सगळे बोलायचे, अरे तू त्या मुलीवर लग्न कर. तर मला थोडंसं बोला, काहीतरी आहे आपल्याला, एक आधार आहे काहीतरी. तर थोडा गळ टाकून होतो. पण शेवटी एकाने धाडस केलं ते मामीला विचारायचं की चांगला पोरगा आहे.
म्हणजे माझं बोलणं व्हायचं नाही आणि मामीचा आणि माझा 36 आकडा होता त्यावेळेला. तर मामीला एकाने सांगितलं, तर मामीची पण हिंमत कशी बघा, ती माझ्यासमोरच बोलते की मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलेल पण याच्या घरात देणार नाही. आणि माझ्यासमोर आणि खरं मामी बोलली ती एकदम खरं होतं, कारण आमची परिस्थिती बघून आमचं घर बघून कोणीही मुलगी दिली नसली. पण मी आत्ता मला समजतंय की मामीने मला उल्लू बनवलं. आमच्या गावात एक पण विहीर नाही आहे. ते झालं, ते ती एक ऑफर कॅन्सल झाली. अजून एक ऑफर चालून आली मला. एक अशी ऑफर आली की माझ्या बहिणीने सांगितलं की तुझ्यासाठी मुलगी पाहिजे. मी गेलो आपला मस्त छानपैकी गेलो, मुलीकडे गेलो, चहा वगैरे घेतला आणि आम्ही आलो. तर बहिणीचं आणि भाऊजींचं अशी कुरबूर चाललेली का त्यांना कळत नाही का असं तसं, त्यांनी पहिलं सांगायचं. तर मी बोललं काय चाललं काय, तो तर काय चाललं काय, ती ज्या मुलीकडे बघायला गेलो तिचं लग्न झालेलं आहे. अरे यार, मी मनात बोललो की अरे ती चालली असती काय, नाही तर ते पण चाललं असतं. ती पण ऑफर केली माझी. आणि नंतर मग प्रार्थनेचा मी जो धरला, शैलेश माझे जे नामदार त्यांच्याबरोबर यायचो तुम्ही, प्रार्थनेचा माऊली बोल भक्ताची काय काळजी आहे की नाही तुम्हाला. माऊलींनी ते स्वीकारलं आणि मी आणि माझा शैलेश मित्र आम्ही म्हणजे आपल्या चारकोप जोगेश्वरी शाखेतून प्रवचनावरनं आलो आणि आम्हाला रात्री जेवल्यानंतर ना 108 माळा प्रार्थना आम्ही कंपल्सरी, रात्री किती लेट झालं तरी 108 प्रार्थना करतोच. ती प्रार्थना केली आणि त्यांनी मला असा हळूच फोटो दाखवला. मी बोललो ही कोण मॉडेल रे. तो मॉडेल नाही, शीतल दिदीने तुझ्यासाठी मुलगी पाठवले. मी बोललो बापरे, शीतल दिदी एवढ्या मोठ्या व्यक्तीने माझ्यासाठी मुलगी पाठवले, हे खूप मोठ्या घरची मुलगी असणार, ही आपल्याने काय सांभाळणार नाही, कारण माझ्याकडे 2 शर्ट 2 पॅन्ट 1 फाटकी चप्पल. बोललं हे आपल्या बसचं नाही. ती कशी तरी रात्र काढली, रात्री 2 वाजता उठलो, परत माऊलींच्या समोर उभा राहिलो, हात जोडले, माऊली जे काय आहे माझ्या समोर आले ते तुम्हीच बघा, कारण मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे. आणि माझी प्रार्थना चालू होती. दुसऱ्या दिवशी प्रार्थना माझ्या खिशातनं सद्गुरूंचे कार्ड असायचे प्रार्थनेचे, ते कार्ड घेऊन मी दुसऱ्या दिवशी चारकोपच्या दिशेने तो फोटो द्यायला रिटर्न केला आणि फोटो असा उलटा ठेवला, म्हणजे समोरच्याला दिसू नये ना, म्हणजे माझ्या हृदयाकडे तो फोटो ठेवला आणि प्रार्थना करत करत गेलो. शीतल दिदींचा ॲड्रेस विचारत गेलो, त्यांच्या घरात गेलो, बेल वाजवली आणि त्यांनी दरवाजा उघडला. साक्षात मी माऊलींच्या मंदिरात आलं असं मला त्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटलं. मला बसवलं त्यांनी. मला तर बाळा तू काय खाल्लं का रे. तर माझा अवतार बघून त्यांना वाटतं कुठला तरी दुष्काळ भागातूनच प्राणी आलेला असं वाटलं. त्यांनी छान गरम गरम चपाती ऑमलेट करून दिलं, खाल्लं मी. आणि तेवढ्यात 2-5 मिनटात ना एक तुरुकुर अशी लहान मुलगी आली. अरे मी बोललो हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, तो माझा फोटो होता ना, आणि मी आलो होतो ते फोटो रिटर्न द्यायला, कारण मी बोललो की हे आपल्याला जमणार नाही. आणि मला माझ्या मित्राने आयडिया दिली होती की तू शीतल दिदीला जाऊन सांग की माझ्या बहिणीने मुलगी पाहिलेली आहे, तर नको म्हणून. मी गेल्यानंतर जी मुलगी माझ्या समोर आली ना, तिला पाहून माझे डोळेच फिरले. मी घरात झालं, पण मी प्रार्थना करत होतो आणि मी काय घेऊन नव्हतं गेलेलो. मग माझ्याकडचं प्रार्थनेचं कार्ड तिच्याकडे दिलं आणि मी बसलो. तर दिदींची मोठी मुलगी अनघा, तुझी बहीण, तर ती मला बोलली की त्या मुलीचं तू घर पाहू शकतोस. तर मी बोलले मलाच राहायला घर नाही, त्या मुलीचं घर पाहून मी काय करू. आणि मी मग गेलो प्रार्थना करत, आणि माझ्याबरोबर फक्त सद्गुरू आणि प्रार्थना ह्या 2 गोष्टी. माझं बाकी काही फ्रेंड सर्कल नाही, काही नाही. आणि फ्रेंड सर्कल होतं ते पिण्यापुरतं होतं, ते हळूहळू त्या प्रार्थनेने ते पिणं पण सुटलं होतं. मी घरी आलो आणि मग मला रोज अरे आज कॉल येईल म्हटलं माऊली काहीतरी तुम्हीच बघा. तर असं करता करता 8-10 दिवस परत आपल्या माईंचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता जोगेश्वरी शाखेमध्ये. तर मी वाट पाहिली, बोललो मुलगी तर चांगली आहे, पण माझी काय डाळ शिजते की नाही काय माहीत नाही आहे. आणि माऊलींच्या कार्यक्रमाच्या वेळेला शीतल दिदींचा मला फोन आला की अरे बाळा तुझ्या खिशात काहीतरी पैसे वगैरे ठेव. मी बोललो का, तू नाही ठेवू म्हणजे कोणाला काय नाश्ता विचार. तर मी शैलेशला सांगितलं, अजून एक मित्र, असे याच्याकडनं 50 त्याच्याकडनं 50, असे 150-200 रुपये मी माझ्या खिशात ठेवलेले. आणि ग्राउंडवरती आल्यानंतर शीतल दिदीने सांगितलं की त्या मुलीचा होकार आला आहे. माझ्याकडे प्रार्थना होती ना, तर चक्कर येऊनच पडलो असतो तिथे. म्हणजे प्रार्थनेने. आणि ती पण बघा, ती सेकंड हँड मला चालणार होती, पण इथे एकदम नवीन मॉडेल फ्रेश
फ्रेश मॉडेल सद्गुरूंनी मला समोर आणून दिलं. म्हणजे सद्गुरूंची तुम्ही भाव ठेवा, प्रार्थना करा, सगळं होतं, काही अशक्य नाही, सगळं शक्य होतं. आणि मग नंतर सद्गुरूंच्या उपस्थितीत माझं सद्गुरूंनी लग्न लावून दिलं. साखरपुडा दादा वहिनी आलेल्या, दादांच्या उपस्थितीत माझा साखरपुडा झाला, सद्गुरूंनी लग्न लावून दिलं. आम्ही आमचा संसार चालू केला. काही नव्हतं, फक्त मी, माझी मिसेस, म्हणजे ती माझ्याकडे लक्ष्मीच्या रूपाने आली. तिची शक्ती, तिचं प्रेम, खूप म्हणजे आम्ही, आणि तिने मला एवढा सपोर्ट केला ना, की आम्ही फक्त सद्गुरूंच्या साधना, प्रार्थना, हरिपाठ, मानसपूजा या सगळ्या साधना करत गेलो. हळूहळू मी जवळ 3 ते 4 वर्ष झाले आम्ही हे करत राहिलो. आणि काही वर्षांनी बिझनेस असा तिच्या, म्हणजे त्या लक्ष्मीच्या रूपाने बिझनेस असा वाढत गेला. माझा स्वतःचा फ्लॅट झाला, आणि तो पण विदाऊट लोन. फ्लॅट वगैरे हा प्रकार आम्ही त्या पत्र्याच्या किंवा त्या ह्याच्या चाळीमध्ये राहणार, तो हा प्रकार माहीतच नव्हता. तर त्याच्यामध्ये ते गेलो आम्ही राहायला. तर तिथे सद्गुरू स्वतः आलेले, आणि मी जी 4 वर्षाची मानसपूजा करत होतो ना, ती साक्षात मी सद्गुरूंनी माझ्याकडनं करून घेतली. आणि तिथून छान सुरुवात झाली. आणि माझी 2 मुलं कौतुक आणि सुयश आणि सारिका यांनी खूप प्रेम दिलं, आणि अजून पण खूप प्रेम देतात. थँक्यू सद्गुरू. वा. जसे प्रल्हाद दादा सांगतात की कृतज्ञता ही शक्ती, युक्ती, भक्ती व साधना आहे, आणि आहे त्याची कृतज्ञता व्यक्त केली तर नाही तेही मिळायला लागतं, हे अंकुशजींच्या उदाहरणावरून लक्षात येतं. उद्योगात पैसा हे भांडवल जितकं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं भांडवल म्हणजे आपलं शरीर. सद्गुरू म्हणतात शरीर साक्षात परमेश्वर. प्रवीणजी, तुम्ही सांगितलं होतं की व्यवसाय वाढवण्याच्या धावपळीत तुमचं वजन तब्बल 90 किलोपर्यंत गेलं होतं. त्यावेळी तुमच्या हाती शरीर साक्षात परमेश्वर हे सद्गुरूंचं पुस्तक आलं. या पुस्तकाने तुमच्या जीवनात नेमकी कोणती क्रांती घडवली? व्यवसाय वाढत होता. व्यवसाय वाढला की नेहमीच लक्षात ठेवा की वजनही वाढतच. पण एक लक्षात आलं असं की वजन तर आपलं 90 किलोपर्यंत झालं होतं. मी असंच एका प्रोग्रामला गेलो होतो. वरती स्टेजवर मला बोलवलं, असं काही लोकांना, 4 लोकांना, मी फ्रंटलाच बसल्यामुळे मला पण बोलवलं. आणि त्यांनी सांगितले की तुम्ही आता, म्हणजे व्यवसायाचं छोटं ट्रेनिंग होतं, म्हणले की चौघांना, मी पुढं असल्या लवकर गेलेलो मग पुढंच बसलेलो, आणि बसवलं आणि म्हणले आता तुम्ही हात न टेकता उभे राहा. तो कोच एवढा हुशार होता की काय कुणालाच जमलं, एक जण उठला कसा तरी, मला पण नाही टेकले. मग त्यांनी सांगितले की त्यावेळेस हेल्थचं काय महत्त्व आहे. पण काही जास्त नाही बोललो, बिझनेसचं ट्रेनिंग झालं. पण मी घरी गेल्यानंतर शरीर साक्षात परमेश्वर ग्रंथ हा सद्गुरूंचा वाचायला सुरुवात केलेलीच होती. तो वजन तर वाढलं आहे आपलं एवढं जास्त, काय करायचं, मग व्यायाम चालू करावा. मग ट्रेक वगैरे चालू केले. तर व्यायाम करायचा आहे तर कसा करायचा काय ह्याचं पण काय आयडिया नव्हती. ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंग करायला लागलो इकडं तिकडं. त्यानंतर असं झालं की लक्षात आलं की आता आपण रनिंग चालू करूया. म्हणून मी रनिंग वगैरे, जिम वगैरे ह्या सगळ्या कन्सेप्ट असतात लोकांच्याकडे. कुणाला तर वाटतं की आपल्याला 6 पॅक करायचे आहे, जिम लावूया. मी पण तसं 6 पॅक करायचं म्हणून जिमला गेलो. तिथं बघतोय तर सगळे एकदम फिट अँड फाईट. मीच एकदा थोडं आरशात बघितलं आणि आपलं म्हणलं आता आपलं काम नाही आहे 6 पॅक्स व्हायला, आपला एकच आहे आता सध्या, आपण निघून जाऊ इथं. मग एक ओंकार म्हणून मित्र भेटला मला, की प्रवीण म्हणला नाही आपल्याला, तुला मी करतो फिट एकदम. जर चालू केलं आम्ही. मग काय करायचं तर रनिंग सुरुवात केली. मग रनिंगला तो म्हणला की सकाळी लवकर उठून या तुम्ही. आम्ही तर 7-7:30ला उठणार. लवकर उठून त्यानं फोन आला त्याचा मला की चला आपण जायचं, आपण 4-5 लोकांची टीम आहे ना, आपण रनिंगला जायचं. तर किती किलोमीटर करायचं, तर म्हणलं 5. तर म्हणलं अरे 5 तर काय सिम्पल आहे एकदम, जाऊन करून येऊ ना आपण. म्हणलं सकाळ सकाळी लवकर. शूज वगैरे, कारण रनिंग सगळीच करतात तसं मी पण केलं. शूज चांगला घेतला, जर्सी घेतली, सगळं बॉटल बिटल सगळे, म्हणजे लढाईच्या तयारीनं जायचं अशा पद्धतीनं. एकदम तुझा फोन येईपर्यंत वाटच बघत होता. आम्ही गेलो, मग तो वॉर्मअप वगैरे घेतला आम्ही. तो म्हणला स्लो पळा. नाही आम्ही म्हणलं फास्ट पळणार आम्ही. पळालो. थोडंसं जरा त्रास झाला थोडा. आणि आल्यानंतर 10 वाजले होते. रनिंग वगैरे करून आल्यानंतर झोपलो. झोपल्यानंतर उठायलाच येणं झाले. मिसेसला म्हणलं असं असं झालं, जरा अंग दुखतंय, जरा दाबतेस काय. ते म्हणले तुम्ही पळून आलाय, तुमचं तुम्ही बघा, मला काय सांगू नका. असं एकदम उठायलाच येणं झालं काय केल्यानंतर. मग कोचला फोन केला. कोच म्हणला मी सांगतो तर ऐकलं नाही तुम्ही, पळाला आणि तुम्हाला असं झालं ते होतं.
दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला असं कधीच असा येडापणा करायचा नाही, आपण मूर्खपणा करायचा नाही की रनिंगला कधीच करायचं नाही. कोचनं पण हा कोच असतो, त्यानं मग आम्हाला 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं ट्रेनिंग देत दिलं. त्यानंतर रनिंग नुसतंच रनिंग करण्यात काही मजा नाही म्हणून आम्ही स्विमिंग करायला लागलो. स्विमिंगला कोच घेऊन गेला आम्हाला. तर टँकमध्ये होतो तर आम्ही म्हणलं टँकमध्ये काय एवढ्या छोट्या टँकमध्ये पोहणार, आपल्याला नदीत पोहायचं आहे. तो पण असाच किस्सा झाला. चला म्हणला जाऊ आपण पलीकडं. आम्ही आपलं काय थोडक्यात नदीतमध्ये गावठी पोहणार आणि कोच गेला एकदम फास्ट. आम्ही पण त्याच्याबरोबर फास्ट गेले. निम्म्यात गेल्यानंतर अशा कटकाळ्या खाल्ल्या की असं वाटलं की आपण चूक केली आणि इथं आलोय. पण काय पाण्यात पडल्यानंतर पर्यायच नाही, काय करणार. कोचला हाक मारतोय. कोच म्हणलं या की अरे काय सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. नाही पलीकडे गेलं, आता अलीकडे कसं यायचं. मी म्हणलं नाही, मी नदीच्या काठानं जातो, माझं मी आपलं येतो, मी काय येणार नाही म्हणलं, मला खूप भीती वाटते म्हणलं. नाही म्हणलं कोच नाही चल मी नेतो तुला. नाही शक्यच नाही म्हणलं, माझं जीव जायला म्हणलं. एवढ्यापर्यंत मी घाबरलो. मग असं लक्षात आलं की नाही चल म्हणलं, केलं. थोडंसं स्विमिंग शिकलो मी त्या पद्धती चांगलं. मग ट्रेनिंग म्हणजे त्यानं जसं पाण्यात ढकलून दिल्यानंतर पोहता येतं तसं कोचिंग काय असतं हे लक्षात आलं. मग कोचचं करायला लागलो. सायकलिंगचा पण तसाच कसा झाला, नवीन सायकल घेतली एकदम, सायकलिंगला जायचं. सायकलिंगला नाही म्हणले पहिल्यांदा देवाला जाऊ आपण म्हणून आमच्या तिथे एक मंदिर आहे तिकडे गेलो. चढच होता सगळा, गेलो अशीच तेच पण अशी स्टाईल, शूज बी सगळे हेल्मेट वगैरे. सायकल चालवली, काय सायकल चालवायची एक्सपिरियन्स नाही. गेल्यानंतर तिथं असं झालं की बसलो आम्ही, पाणी वगैरे नेलं होतं पिलं. आता म्हणलं आपण चालवतं सायकल घेऊन जाऊ, अशी कंडिशन झाली. पाय वगैरे दुखायला लागले. मग तिथं पण आम्हाला ट्रेनिंग मिळालं. पण एक लक्षात आलं की आपलं ह्याच्यामध्ये काहीतरी आपली हेल्थ चांगली होऊ शकते, फिलिंग चांगली येत होतं, माइंडसेट चांगला येत होता. मग मी रेग्युलर प्रॅक्टिस चालू केलं. आणि आयरमॅन हा एक कन्सेप्ट होता. हाफ आयरमॅन गोव्याला होणार होतं. मग त्याला मी विचारलं आयरमॅन मला करायचं आहे. परत मी बऱ्याच वेळा सद्गुरूंची पुस्तकच वाचत होतो. म्हणजे एकच ग्रंथ मी वाचला आहे की तुम्हाला सर्वांनाच युवकांना सांगेन की जीवनामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं असेल तर शरीर साक्षात परमेश्वर हा ग्रंथ प्रत्येकानं 10 वेळा वाचा. माझ्या जीवनात एवढा बदल झाला. रजिस्ट्रेशन केलं आम्ही आयरमॅनचं. गोव्याला हाफ आयरमॅन होतं तर स्विमिंग करायला लागलं. तर तो म्हणला आम्हाला काय वाटलं गोव्याला स्विमिंग आहे म्हणजे तलाव्यात स्विमिंग असेल. नाही म्हणलं समुद्रात स्विमिंग आहे. समुद्रात म्हणल्यानंतर चला म्हणलं जाऊन येऊया. समुद्रात कोणी म्हणजे माझ्याबरोबर दुसरी पण लोक होती, पण नको म्हणलं मला काय जमणार नाही समुद्रामध्ये. पण एक कॉन्फिडन्स होता की आपण एवढी लोक करतात तर आपण पण थोडा ट्राय करू. प्रयत्न जर सोडले तुम्ही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ही जी मला पहिली बीचवरच बसलो होता असा, सगळी थोडंच पोहून येत होती, पण मला म्हणले नाही ते बोट आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. मग जाऊन आलो आम्ही, खूप छान वाटलं. मग आयरमॅनचं प्रॅक्टिस फुल चालू केलं, रजिस्ट्रेशन केलं. तर आयरमॅन असा कन्सेप्ट होता की 2 किलोमीटर समुद्रामध्ये स्विमिंग करायचं आहे आणि त्या बॅक टू बॅक 90 किलोमीटर रनिंग करायचं आहे आणि 90 किलोमीटर सायकलिंग करायचं आणि 21 किलोमीटर रनिंग करायचं आहे. अरे म्हटलं हे खूपच टफ आहे एकदम. पण प्रॅक्टिस करत गेलो आणि 2021ला मी फर्स्ट हाफ आयरमॅन कंप्लीट केलं गोव्यामध्ये. रँक पण माझा चांगला आला होता. नेक्स्ट काय करायचं, एक आवड तयार झाली. म्हणजे पेपरमध्ये न्यूज पण आली की हा प्रवीण थोरात आयरमॅन झाला. सगळी गुच्चे बिच्चे घेऊन या लागले ऑफिसला माझ्या भेटायला. म्हटलं खूपच चांगलं आहे. पण एक त्यामध्ये वजन पण कमी झालं होतं, खूप फिलिंग चांगले येत होतं. सगळी लोक म्हणत होती खूप प्रवीण तरुण दिसतोयस तू. मग ते एक इमोशनली अटॅचमेंट झाली होती. वजन पण कमी झालं होतं. पुढं नेक्स्ट काय करायचं, मग फुल आयरमॅन. तर फुल आयरमॅन इंडियात होत नव्हतं म्हणून आम्ही रजिस्ट्रेशन मलेशिया केलं होतं आधी, पण मलेशियामध्ये आम्हाला पॉसिबल नव्हतं. आम्ही इस्टोनियाला केलं. तर तिथं सुद्धा तसंच होतं. फुल आयरमॅन म्हणजे ह्याच्या डबल आहे. 4 किलोमीटर स्विमिंग करायचं समुद्रामध्ये, 180 सायकलिंग करायचं आणि 42 रनिंग करायचं. हे बॅक टू बॅक करायचं. आणि हा फिनिश करायचा आहे तो 17 तासामध्ये फिनिश करायचा आहे. खूप टफ घेतलं होतं. पण एक माइंडसेट जर तुमचा चांगला असेल किंवा प्रार्थना असेल तर काहीही होऊ शकतं. कारण आम्हाला पहिल्यांदा वाटलं की पॉसिबलच नाही. म्हणजे जसं प्रॅक्टिस करेल तेव्हा असं लक्षात आलं की इम्पॉसिबल आहे. कोचनं पण सांगितलं. पण मी बऱ्याच वेळा असं करत होतो की संध्याकाळी व्हिज्युअलायझेशन करायचं, आपल्याला एक करायचं आहे, फुल आयरमॅन करायचं आहे, फुल आयरमॅन करायचं आहे. मग ते एक कॉन्फिडन्स एवढा आला मला की आपण हे करू शकतो. फुल प्रॅक्टिस चालू केलं, सगळं म्हणजे जबरदस्त आम्ही केलं. 24 ऑगस्टला 24 ऑगस्ट 24लाच आमच्या इस्टोनियामध्ये आयरमॅनचे कॉम्पिटिशन होते, त्यासाठी आम्ही गेलो सर्व. इंडियातनं आम्ही 21 लोक होतो. कोच एक म्हणायचा की प्रवीण 2 आयरमॅन तुम्हाला करायचे. आम्ही म्हटलं 2 आयरमॅन. म्हटलं तिथे जाईपर्यंत एक आयरमॅन होणार आहे म्हटलं तुमचं, तिथं एक प्रत्यक्षात एक करायचं. असं कसं काय म्हटलं. सायकल घेऊन जायचं, सायकल पॅक करण्यापासून आमची कामं सुरुवात झाली. एक्सपिरियन्स एक सांगतो की आम्ही एअरपोर्टला आलो होतो सायकल वगैरे घेऊन. आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे सायकलचं केलं होतं, स्पोर्ट्स बाईक म्हणून.
पण तिथं आल्यानंतर आम्हाला असं सांगितलं त्यांनी की ही सायकल तुमच्या अलाउड नाही होणार, कारण तुम्हाला ऑलरेडी ते दुसऱ्या ह्याच्यामधनंच जाणार आहे. मग काय कर, सायकल तर घेऊन जायचं आहे. माझे मित्र होते, मी एवढी भलकरची साधना म्हणली, तिथे जे लोक कोऑर्डिनेटर होते एवढी भलकरची साधना म्हणली की एवढी भलकरची साधना म्हणली की नाही म्हणले तुम्हाला 10,000 रुपये एक्स्ट्रा पे करायला लागतील, पण तुमच्या आम्ही सायकल नेऊ. शेवट म्हणजे बोर्डिंग आता बंदच होणार थोडक्यात, एवढ्या परिस्थितीमध्ये. माझे जे 3-4 मित्र होते कराडमधले, सातारचे, ते म्हणले की तू प्रवीण म्हणतोयस काय नेमकं? मी म्हटलं मी फक्त एकच म्हणतोय की भलकरची साधना म्हणतो. अरे ते काय असते? मी अक्षरशः डोळ्यात डोळे घालून तिथले जे सगळे जे होते गेट बंदच करणार लास्टच. आता काय करायचं? एवढा आपण खर्च केला, एवढे रजिस्ट्रेशन केलं, एवढे पैसे केले, एवढी भलकरची साधना म्हणली, एवढी प्रार्थना म्हणली. सुदैवाने एक लेडीज आली तिथली, ती आमच्या ती कोल्हापूरचीच होती. ते म्हणले व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? ती प्रॉब्लेम आम्ही सांगितला तर ती म्हणलं मी पण तिला पण भलकर नाही म्हणले प्रॉब्लेम म्हणजे नाहीच होऊ शकतच नाही म्हणले, कारण एअरवेजला तुम्ही ह्या काही कन्सेप्ट काय केलेला नाही कम्प्लीट नाही म्हणलं, आम्ही ऑलरेडी पैसे पे केलेत. ते म्हणले तुम्ही वाचा सगळं त्यामध्ये काय लिहिलंय. एक व्यक्ती आली तिथं आणि आम्हाला म्हणले की ठीक आहे लास्ट बोर्डिंग आहे, तुम्हाला आम्ही करतो. आम्ही पेमेंट केलं, आम्ही गेलो. सायकल घेऊन गेल्यानंतर आम्ही इस्टोनियामध्ये पोचलो. त्यावेळेस त्या हॉटेलमध्ये दुसराच प्रॉब्लेम की तिथं आम्ही पण लक्षात नाही आलं की आम्हाला की लगेजसाठी एक सेपरेट आम्ही रूम म्हणजे लगेज एरिया बुक करायला लागतो तो स्पोर्ट्ससाठी, तो पण आम्ही केला नव्हता. म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं ते. तिथेही आम्हाला असंच झालं की नाही म्हणले तुम्हाला रूममध्ये पण सायकल घेता येणार नाही, खाली तर लॉबीत पण ठेवता येणार नाही तुम्हाला त्या रूमचं, कारण ऑलरेडी ती रूम फुल आहे म्हणले, नाही करता येत, कारण ऑटोमॅटिक सिस्टम सगळी होती. तिथंही मी पण भलकरची एवढी साधना केली की मग बसलो होतो आम्ही सगळे, पण सायकल ठेवणार कुठे? एवढी कॉस्टली सायकल, तिघांच्या 3 सायकली. एक लेडीज आली तिथं आणि त्यानं आम्हाला म्हणले की आज हे त्यांचं चेकआउट आहे आणि इथं होऊ शकते तुम्हाला. म्हणजे व्यवस्था काय होती हे तिथं आलं, मग आम्ही जरा निवांत झालो. प्रत्येक वेळेस त्या असे सिच्युएशन येत होती. अजून एक दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आमच्या टर्निंग झालं तिथं की आम्ही जे आयर्नमॅनसाठी गेलो होतो तर आम्हाला सांगितलं होतं की तुमचं लेकमध्ये आहे. लेकमध्ये आम्ही गेलो ज्यावेळेस लेकमध्ये, तर आम्ही जस्ट एक मोबाईल बघितला तर मेल आली की त्यांनी सांगितले की लेकमधलं हे कॅन्सल झाले आणि तुमचं समुद्रामध्ये आहे. अरे बापरे म्हटलं. आता 4 किलोमीटर समुद्रात स्विमिंग करणं टफ होतं, कारण तिथं सायक्लोनसारखी परिस्थिती तयार होणार होती आणि आम्ही ते फोरकास्टिंग बघत होतो. तर काय आहे, जर तुमच्या मनामध्ये जर तयारी असेल किंवा बाकीच्या टीमची जर तयारी असेल तर ते होऊ शकतं. आम्ही ज्या दिवशी इव्हेंट होता त्या दिवशी आम्ही गेलो तिथं समुद्रामध्ये. पहिल्या दिवशी जाऊन बघितला होता, एकदम क्लीन समुद्र व्यवस्थित वाटला. दुसऱ्या दिवशी आम्ही 2 राऊंड लूप मारायचे असतात. 2 किलोमीटरचा आमचा लूप कंप्लीट झाला, व्यवस्थित झाला. आणि दुसरा जो लूप होता त्याला जे आम्ही सुरुवात केली आणि एकदम अचानक सायक्लोन तयार झालं. एवढ्यामध्ये 3-3 मीटरच्या लाटा तयार व्हायला लागल्या, सगळे स्कॅटर झाले. पण मी त्यावेळेस जी काय विश्वप्रार्थना म्हणली त्यावेळेस मी आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये एवढी विश्वप्रार्थना कधीच म्हणली नाही. म्हणजे असं वाटत होते की आता आपण एक तर डिस्क्वालिफाय होणार, नाही तर आपण हे होणार. मग ती प्रार्थना एवढी म्हणली की जस्ट आता माझं जर टाईम वगैरे बघितलं तुम्ही तर मी जवळ 20 मिनिटं आधीच ते कंप्लीट केलं. त्यानंतर पूर्ण आयर्नमॅन कंप्लीट करण्यासाठी 17 तासाचा क्रायटेरिया होता तो. पण हेल्थ हा एवढा विषय माझ्या माइंडमध्ये बसला होता आणि मी एवढं सगळं फिटनेस फायनल झालो होतो तयार त्या ह्याच्यासाठी. तर सायकलिंगला पण तसंच होतं. सायकलिंग 180 किलोमीटर सायकलिंग करायचं होतं. तर तिथं सुद्धा हेडविंड होते जास्त, म्हणजे पूर्ण समोरून एवढं वारं यायचं की सायकल लोकांच्या पडलेल्या दिसायच्या साईडला. तिथं कोणी सपोर्टला वगैरे कोण नव्हतं. तर सायकलिंग पण माझं झालं. त्यानंतर रनिंग झालं. रनिंगला आल्यानंतर रनिंगसुद्धा एकदम छान झालं माझं की कुठलाही सिंगल इंजुरी मला झाली नाही. आणि इंडियामधले जे काय आम्ही लोक 11-12 बरीच लोक गेलो होतो, 22 लोक असेल आम्ही टोटल, हाफ आयर्नमॅन आणि फुल आयर्नमॅन करणारे. त्यातली जवळपास पहिल्यांदाच बरेच डिस्क्वालिफाय झाले आणि मी आणि माझा एक मित्र होता, आम्ही दोघांनी कंप्लीट केलं. फक्त माझं एवढं छान टायमिंग आले की 17 तासाचा इव्हेंट आहे, मी तो 15 तासामध्ये फिनिश केला. सांगायचं एवढंच आहे की व्यवसाय करत असताना शरीराकडे जर लक्ष दिलं तुम्ही तर शरीर हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ देतं जीवनामध्ये. आणि ज्याचं शरीर फिट आहे, फाईन आहे, तोच जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रकारे हे करू शकतो. आणि हे सद्गुरू वामनराव पैंनी खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यांनी त्या गोष्टीवरती जर लक्ष केंद्रित केलं तर आत्तापासूनच जर तुम्ही सुरुवात केली तर जे काय तुम्हाला बऱ्याच लोकांना तर शुगर आहे, BP आहे, हे जे त्रास होतात ते कधीच आयुष्यात कधीच कुणाला होणार नाही. थँक्यू. थँक्यू प्रवीणजी. तुमचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. तुम्ही फक्त स्वतःलाच घडवलं नाही तर ते इतरांनाही सध्या फिटनेस, मॅरेथॉन ट्रेनिंग, आहार विहार या विषयांवरती मार्गदर्शन करतात. मला परत एकदा नमूद करावंसं वाटतं की प्रवीणजी जीवनविद्या मिशन कराड शाखेचे अध्यक्ष आहेत आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या बिझनेस फोरमचे सेक्रेटरी म्हणूनही काम करतायत.
आणि हेच सिद्ध करतं की ठाम निश्चय असला तर आपण व्यवसाय, कुटुंब, आरोग्य, छंद आणि सद्गुरू कार्य या सगळ्याला वेळ देऊ शकतो आणि एक समृद्ध अर्थपूर्ण जीवन जगू शकतो. थँक्यू प्रवीणजी. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहे. वेळ कमी आहे, त्यामुळे हे पुढचे प्रश्न आपण लवकर घेऊया. 2च प्रश्न राहिलेत. धीरज आणि अश्विनी, तुमच्या कंपनीत 200 कर्मचारी आहेत. तुम्ही बोलताना म्हणालात तुमच्या उद्योग व्यवसायातले सहकारी, तुमचा स्टाफ हा तुमच्या कुटुंबाचाच भाग झालाय. तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका तुमचा कसा आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होतो? कंपनी एक एंटिटी असते ॲक्च्युली. आपण फॅमिलीसारखं त्यांना धरणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या कंपनीमध्ये जे डे 1 पासून आपल्याबरोबर आहे ते आजही आपल्याबरोबर आहे. द रिझन बिहाइंड दिस इज की सद्गुरूंनी, दादांनी पण सांगितलेलं आहे की सर्वांना धरून चला आणि एकामेकाचे अंडरस्टँडिंग म्हणतात ना आपण, त्यांचे इश्यूज काय, त्यांचे प्रश्न, त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स का, त्यांचे मेंटल इश्यूज काय असतील ते आपण सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. जस्ट बिकॉज आपण बॉस आहे का लीडर आहे की म्हणतात ना आपण आलो हे काय नाही ते काय नाही, तसं ते असतंच सगळीकडे. पण त्यांचे सोल्युशन ही आपल्या हातात असतात आणि त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं, मग तो वॉचमॅन असू का कंपनीचा CFO असू, आपण बसून संपर्क सांगणं म्हणजे कन्व्हर्सेशन होणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी. आणि टीमवर्कनीच तुमची म्हणतात ना तुमचं ग्रोथ डिपेंड खूप महत्त्वाचं आहे. तुमचं टीमवर्क असेल, टीम एकत्र असेल, स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही ग्रोथ होऊ शकता. तुम्ही एकटं काही करू नाही शकत. यू कॅनॉट बिल्ड एनिथिंग विदाउट युअर टीम. तुमची टीम स्ट्रॉंग असेल तर यू कॅन अचीव्ह एव्हरीथिंग. हे माझं आहे. प्रल्हाद दादा म्हणतात, आपली उंची वाढवायची असेल तर आपल्या सहकाऱ्यांची उंची वाढवा. धीरज आणि अश्विनी नेमकं हेच करतात आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्यांच्या कंपनीत काम करणारे कर्मचारी हे आवडीने आणि प्रेमाने काम करून त्यांच्या उद्योगाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी मदत करतायत. अंकुशजी, आपण आले शेवटच्या प्रश्नाकडे. तुमच्या आयुष्यातील चढ उतार तुम्ही अत्यंत धैर्याने, चिकाटीने आणि शिस्तीने पार केले. लव्ह वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड या सद्गुरूंच्या सिद्धांताचे तुम्ही जिवंत उदाहरण आहात. अगदी शून्यातून सुरुवात करून आज यशाच्या शिखरावर पोहोचलेला तुमचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. या प्रवासात मिळालेल्या अनुभवातून जर एक उद्योजक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या प्रेक्षकांपैकी कोणालाही तुमचा एकच सल्ला द्यायचा ठरवलात तर तो कोणता असेल? उद्योग करणं खूप सोपं आहे. उद्योग हा खूप म्हणजे महासागरासारखा आहे. फक्त आपण काय करायचं की आपल्या वाटेला आलेलं काम प्रामाणिकपणे करायचं आणि कुठलंही संकट आलं, कुठलाही आपला लॉस झाला तर ते आपल्या कर्माचं फळ आहे. कोणावरती ब्लेम करायचं नाही, कारण ते आपल्याच कर्माचं फळ आहे. आणि त्याच्यामध्ये दादांनी दिलेली साधना, भल्याची साधना, आपली विश्वप्रार्थना, ही विश्वप्रार्थना सतत म्हटली, भल्याची साधना जर सतत केली आणि स्पेशली आपल्या आई वडिलांना दुःख नाही होईल, त्रास नाही होणार याची जर आपण काळजी घेतली तर यांच्या सगळ्या जो प्रार्थनेचा, सद्गुरूंचा, दादांचा, आई वडिलांचा आशीर्वादाची जी पुण्याई आपल्याला मिळणार ना, म्हणजे त्या पुण्याईचं काय बोलतो आपण, एक लाईफ जॅकेट, आपल्या त्या पुण्याईचं जर लाईफ जॅकेट आपल्यावरती चढलं तर आपण त्या समुद्रामध्ये ना डुबू शकत, ना कोणी आपल्याला डुबवणार. हेच मी सांगू शकतो. थँक्यू. म्हणजे बघा, प्रयत्न आणि प्रार्थना दोन्ही आवश्यक आहेत. लव्ह वर्क अँड ब्लेस ऑल दोन्ही करायचे. आणि सोबत प्रल्हाद दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांमध्ये मी, सर्वांमुळे मी आणि सर्वांसाठी मी हा सर्वांचा विचार जर सोबत ठेवला तर अंकुशजींप्रमाणे सद्गुरू आणि दादा नेहमीच आपल्या बरोबर असतील आणि यशही तुमचंच असेल. सद्गुरू सांगतात, उत्कर्ष घडवून आणण्यासाठी म्हणजेच मटेरियल प्रोग्रेससाठी 7 पायऱ्या चढून जाणं आवश्यक आहे. त्या म्हणजे कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता. आज इथे बसलेल्या तिघांच्याही जीवन प्रवासातून हेच लक्षात येतं की तुमची पार्श्वभूमी किंवा परिस्थिती
कशीही असो, सद्गुरूंचं ज्ञान, दादांची शिकवण, जीवनविद्येचं शहाणपण, भलकर साधना, कृतज्ञता, विश्वप्रार्थना, सद्गुरू कार्य आणि सर्वात महत्त्वाचे प्रयत्न यांचा वापर करून इथे बसलेले सर्वजण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात. तुम्हा तिघांनाही मनापासून धन्यवाद. इथे येऊन इतक्या प्रेरणादायी लोकांबरोबर गप्पा मारण्याची संधी मला दिली. इथे येऊन इतक्या प्रेरणादायी लोकांबरोबर गप्पा मारण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी प्रल्हाद दादा आणि जीवनविद्येच्या ऑर्गनायझिंग कमिटीचं खूप आभार मानते. आणि हा कार्यक्रम आपण इथे थांबवू. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.